मग आता आपण एक काम करूया, प्लीज रे म्यूट करा. आपण आपला सायन्सचाच म्हणजे फिजिक्सचा भौतिकशास्त्राचा पुढचा धडा चालू करूया, जो आपल्याला NMMS साठी पण आहे आणि तुमच्या सेकंड टर्म मध्ये पण तो धडा आहे, राईट. तर पुढचा धडा कोणता आहे? कोण सांगेल मला पुढचा धडा कुठला आहे भौतिकशास्त्राचा? माहितीये तुम्हाला? इफेक्ट्स ऑफ हीट. हा, उष्णता आणि उष्णतेचे परिणाम हा आपला धडा आहे. तर आज आपण त्याच्या सुरुवातीला काही बेसिक्स गोष्टी म्हणजे बेसिक गोष्टी समजून घेऊयात आणि हा धडा नंतर आपण पूर्ण व्यवस्थित छानपैकी डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आता मी जे सांगणार आहे मुलांना, तुम्हाला नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही की मी काय म्हणते ते. की हा जो धडा आहे ना, हा धडामध्ये काही काही गोष्टी ज्या आहेत त्या कळायला तुम्हाला थोड्याशा कठीण जाऊ शकतात. त्याच्यामुळे प्रत्येक क्लास एकदम कान नाक डोळे सगळं ओपन करून एकदम लक्ष देऊन ऐकायचंय. कारण मी ऍज अ टीचर पण बघितलं ना हा धडा, तर बाकीच्या धड्यांपेक्षा हा धडा समजायलाच थोडा डिफिकल्ट आहे. आणि जरी समजला तरी तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळणार नाहीत. ठीक आहे. तर हा जो धड्याचं नाव आहे तुम्ही बघताय, उष्णतेचे मापन, उष्णता आणि त्याचे परिणाम काय होतात ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आता मी धडा चालू करायच्या आधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला देणार आहात, पण प्लीज हँड रेज करा. मी नाव घेतल्याशिवाय अनम्यूट करू नका स्वतःला. ठीक आहे. तर आता मला कोण सांगेल, आता हा जो शब्द आहे उष्णता, उष्णताला इंग्लिशमध्ये आपण हीट म्हणतो, गरमी म्हणतो नॉर्मल भाषेमध्ये. उष्णता काय असते कोण सांगेल मला? उष्णता काय असते? उष्णता माहितीये का तुम्हाला? तुम्ही स्वतः उष्णता अनुभवलीये का? सांगा मला. कोणालाच माहित नाही उष्णता काय असते? वंडरफुल. असं कसं रे, उष्णता माहिती नाहीये? हँड रेज करा. उष्णता म्हणजे अनेक प्रकारची उष्णता असते. आपल्याला मी काय म्हणते, टीचर, आपल्या शरीरातली जी उष्णता असते ती पण एक उष्णता असते आणि आपली जी वाफ असते ती पण एक उष्णताच असते. बर, हरिओम तू बोल बेटा. मॅम, आणि उष्णता असल्याने आपल्याला लवकर घाम येतो आणि पुया उठून येतात. बर, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला काय बोलायचं असेल तर आधी हात वर करा, मी नाव घेईल तरच बोलायचं, नाहीतर एकत्र 3-4 जण बोलतात. येस लावण्या. लावण्या, तू हँड रेज केलंयस. हा मॅम, उष्णता म्हणजे जर आपण बघितलं ना तर सूर्य इतका मोठा म्हणजे उष्णतेचा स्रोत आहे, सोर्स आहे. आणि जेव्हा सूर्य एकदम तापलेला असतो, म्हणजे जेव्हा आपण दुपारच्या वेळेस जर आपण बाहेर पडलो तर खूप गरम होतं व दमट असं खूप गरम होतं व घाम पण येतो, तेव्हा आपल्याला उष्णता जाणवते. व आणि आपण बघितलं होतं मॅग्नेटिक, आपण मागच्या धड्यात बघितलं होतं की विद्युत प्रवाहामधून पण उष्णता निर्माण होते, तेव्हा पण आपल्याला उष्णता जाणवते. जेव्हा हा जेव्हा तेजस पगारे. हा बोल बेटा. तेजस, तुझा आवाज ब्रेक होतोय. बरं जाऊ दे, थांब थोडा वेळ, मग अनम्यूट राहा. नयन तू सांग. मॅम, उष्णता हव्यामध्ये असते आणि ती उष्णता जशी जशी वाढते ना तशी ती आपल्या शरीरामध्ये सुद्धा जाते ना, आणि आपल्याला उष्णतेचा दाब बी महसूस होतो. आणि ज्या वेळेस आपल्याला ताप असतो ना, ताप जास्त प्रमाणामध्ये असतो. बरं ठीक आहे नयन, तुझा आवाज थोडा ब्रेक झाला, बट जाऊ देत, काय हरकत नाही.
हा, ऐका मुलांना, आता तुम्हाला अजून खूप सारे चान्स भेटणार आहेत. मॅम नवीन सध्या मी सांगते, नंतर तुम्हाला आणखी खूप सारे क्वेश्चन्स मी विचारणारच आहे अधनमधन. ठीक आहे, एकाच क्वेश्चनला आपण एवढा वेळ नाही देऊ शकत, आपला धडा नाही होणार मग. सिंपल साध्या भाषेत आपल्याला उष्णता आहे की नाही ते कसं कळतं? आपण हात लावतो किंवा असं पण अनुभवायला मिळतं आपल्या स्किनद्वारे की कुठली वस्तू किती गरम किंवा थंड आहे. बरोबर आहे? जेवढी जास्त गरम याचा अर्थ त्याच्यात जास्त उष्णता आहे, जरा थोडीशी कमी गरम असेल याचा अर्थ त्याच्यामध्ये उष्णता काय आहे? कमी आहे. बरोबर आहे? तर वस्तू किती गरम आहे, किती थंड आहे, त्या हिशोबाने आपण त्या उष्णतेचा काय करतो? अंदाज लावत असतो. बरोबर आहे? हो. आता पुढचा टॉपिक हा आहे की आपल्याला जे आहे उष्णता कुठून कुठून मिळते, उष्णतेचे जे आहे ते स्त्रोत कोणते कोणते आहेत. तर हे जे उष्णतेचे जे स्त्रोत आहेत, हे स्त्रोत तुमच्या जिथून आपल्याला उष्णता मिळते त्या उष्णतेचे जे स्त्रोत आहेत ते तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर पुस्तकामधलं आपण बघू, त्याच्यापेक्षा आधी तुम्ही लोक विचार करा आणि मला सांगा की आपल्याला कशा कशापासून उष्णता मिळते किंवा मिळू शकते. हँड रेज करा सगळ्यात आधी. तर ज्यांना उत्तर द्यायचे कशापासून उष्णता मिळते, उष्णतेचा सोर्स म्हणजे स्त्रोत कोणता आहे, त्यांनी हँड रेज करा. ठीक आहे? येस, शरद पाटील. शरद सांग बेटा. अरे शरद हात वर करून गायब झाला. ऊर्जेचे स्रोत म्हणजे मॅडम, हा बोल बेटा. काय? ऊर्जेचे स्रोत म्हणजे उष्णतेचे स्त्रोत. उष्णता ज्याच्यापासून आपल्याला मिळते, कशापासून उष्णता मिळते आपल्याला? गॅस पासून, सूर्याची कशापासून? किरणापासून. टीचर मी सांगू का? एकाच असंच अनम्यूट करून बोलतात आहे ना, मी त्यांना मीटिंग मधून काढून टाकणार. कारण मी ऑलरेडी एकाचं नाव घेतले, तो मुलगा बोलतोय, तुम्हाला पण ऐकायला येते की तो बोलतोय, तरी पण तुम्ही मधून बोलताय. ठीक आहे, आता मी दुसरं नाव स्वतःहून घेते. वेदिका बोल. यस मॅम. मॅम बर्फाचा गोळा. बर्फाच्या गोळ्यापासून आपल्याला उष्णता मिळते? नाही मॅम. आपल्याला गरमी कशापासून नो भेटते? मॅम नाही. गरमी भेटते की थंडी भेटते? बरं ठीक आहे, सोनाली तू सांग. मॅम सूर्यापासून मिळते. सूर्यापासून मिळते. ठीक आहे, विनायक तू सांग. हात घातल्यावर. कशात हात घातल्यावर? एकमेकांना हात घासल्यावर. अच्छा, हात घासल्यावर. हा बरोबर आहे, हात घासल्यावर पण गरमी पैदा होते. करेक्ट आहे. अदिती. टीचर विद्युत म्हणजे विद्युत पासून पण मिळू शकत असेल आपल्याला. हा आणि बरोबर, गॅस विद्युत धारा पास केली तर पण. गॅस जसं की आपल्या गॅस सिलेंडरमध्ये LPG वगैरे त्याच्याने. हो, टीचर आपण कणाने पण गॅस होतं. जाळतो त्याच्यातून. हो बरोबर आहे. अनुष्का. टीचर आपल्याला सूर्यापासून नंतर पृथ्वीपासून उष्णता मिळते. आणि टीचर आपल्याला चुलीतला जाळ त्याच्यापासून पण उष्णता मिळते. चुलीत जेव्हा आपण जाळ लावतो तेव्हा पण उष्णता मिळते. टीचर आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या पदार्थापासून उष्णता मिळते. बरोबर आहे. ठीक आहे, तर टीचर मी आपल्याला सांगू जे जागृती. टीचर मी सांगू बेटा का? झाला आन्सर्स मिळालेले आहेत आपल्याला. टीचर नंतर आगे दुसरं- बोलो पण. टीचर हो, एक टीचर. राहिलंय ना. टीचर मी हा, सांगू का? ऐका. नाही रे, आता टीचर मी झाली. सांगू का? एक राहिलंय. एक सांग बरं, सांग. टीचर एक राहिलंय, मी सांगू का? सांग जागृती, काय राहिले? टीचर ज्या वेळेला आपण शेतामध्ये काम करतो ना, तर त्यावेळेला आपला घाम ज्या वेळेला निघतो त्यावेळेला आपल्या शरीरातनं उष्णता बाहेर पडते. बर, ठीक आहे, ठीक आहे. चला, तर आता आपण बघूयात तुमच्या पुस्तकात काय दिलंय. तुम्ही दिलेली सगळी उत्तरं बरोबर आहेत. आणि ह्या सगळ्यांमध्ये उष्णतेचा जो मेन स्त्रोत आहे, ज्या मेन स्त्रोतामुळेच ह्या सगळ्यांची उष्णता आपल्याला मिळू शकते, तो उष्णतेचा मेन स्त्रोत जो आहे तो आपला कोण आहे?
सूर्य आहे. बरोबर आहे. सूर्य नसेल तर जीवन नसेल, हे जीवन शक्य नाहीये. हे तुम्ही खूप वेळा वेगवेगळ्या धड्यांमधून शिकलेला आहात की आपल्या जीवनासाठी जो कारणीभूत आहे तो सूर्य कसा आहे हे तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात. बरोबर आहे. तर चला, आपल्या पुस्तकामध्ये जे सोर्सेस दिलेत, उष्णतेचे जे स्रोत दिलेले आहेत ती आपण बघूयात. ठीक आहे. आता ही स्लाइड मला वाटतं तुम्ही वाचली असेल. उष्णता ही काय आहे? एक प्रकारची ऊर्जा आहे. ती अधिक तापमान असलेल्या वस्तूपासून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे वाहते आणि एका वस्तूचे तापमान ही त्या वस्तूची किती उष्ण किंवा थंड आहे ते दर्शवतं. बरोबर आहे. तर आता उष्णता आपल्याला कशापासून मिळते ते आपण तुमच्या पुस्तकामधून बघूयात. ठीक आहे. टेक्स्टबुक मधून बघूयात की आपल्याला उष्णता जी आहे ते उष्णतेचे स्रोत कोणते आहेत. ठीक आहे. आता चला, तुम्ही सगळ्यांनी जी उत्तरं दिली आहेत ना मुलांनो, ती उत्तरं किती बरोबर आहेत ते बघूयात. मी आता स्क्रीन शेअर करते तुमच्या बरोबर, दुसरी स्क्रीन शेअर करते. जे तुमच्या सगळ्यांनी समोर प्लीज पुस्तक ओपन करून ठेवा. जर स्क्रीनवर जरी नसेल दिसेल तर तुमच्या समोर तुमचं स्वतःचं पाठ्यपुस्तक असेल. बरोबर आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता की कुठले कुठले दिलेत. एक दिलाय सूर्य. सूर्य तर ऑब्व्हियसली आहेच. सूर्यामध्ये कशी काय उष्णता निर्माण होते बघा. त्या दिवशी मी NMMS च्या क्लासमध्ये न्यूक्लिअर फिश फ्युजन, 2 अणू एकत्र येतात आणि त्याच्यातून उष्णता जी बाहेर पडते त्याला न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे केंद्रकीय एकीकरण म्हणतात, हे आपण बघितलेलं. तर सूर्याच्या पृष्ठभागावर काय होतंय? 2 हायड्रोजन, हे बघा हायड्रोजन, 2 हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन हेलियम बनतं आणि त्याच्यामुळे त्या प्रोसेसमुळे खूप सारी उष्णता, प्रकाश बाहेर पडतो. तीच ऊर्जा आपल्याला सौर्य ऊर्जा प्रकाश आणि उष्णता स्वरूपात आपल्याला पृथ्वीवरती मिळते. तर सगळ्यात मेन जो सोर्स आहे, स्रोत आहे उष्णतेचा, तो कोण आहे? सूर्य. सूर्यानंतर आपण काय बघितलेलं होतं? सूर्यानंतर आहे पृथ्वी. पृथ्वीच्या केंद्रकातील तापमान अधिक असल्याने, पृथ्वीच्या माहिती ना केंद्रकात एकदम गरम गरम उकळणारा लावा आहे, तर पृथ्वी देखील उष्णतेचा स्रोत आहे. तुम्हाला माहितीये ना काही काही ठिकाणी म्हणून त्या गरम पाण्याची कुंड तयार होतात. खोदलं की त्याच्यातून गरम पाण्याचा फवारा बाहेर पडतो. ते पाणी कसं काय गरम झालं? हेच पृथ्वीच्या गाभ्यातील केंद्रकातील गरमीमुळे ते पाणी पण, जमिनीच्या आतलं पाणी ज्याला आपण ग्राउंड वॉटर म्हणतो, ते पण गरम झालं. परत रासायनिक ऊर्जेमध्ये पण बघा उष्णता बाहेर पडते. लाकूड, कोळसा, पेट्रोल आपण काय करतो? ह्यांना जाळतो, ह्यांची ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया होते आणि काय तयार होते? उष्णता. अजून एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर मुलांनो, गावाला बघा, आधी गावाला काय शहरांमध्ये पण सुरुवातीला हे अजून पेंट वगैरे ह्यांचा शोध नव्हता लागला, त्यावेळी लोक नॉर्मल चुना मारायचे घरांच्या भिंतींवरती, माहितीये ना. तो आपल्या जिकडे तिकडे कपडे थोडस चिटकलो भिंतीला की आपल्या कपड्यांना लागायचा. तर तो चुना जर तुम्ही बघितला असेल तर तो चुन्याचा पेंट बनवायच्या आधीच 4 ते 5 दिवस लोक त्या चुन्याचा जो खडा असतो त्याला पाण्याच्या खाली भिजवून ठेवायचे आणि चुना पाण्यात टाकल्याच काही वेळाने जर कोणी हात त्याच्यामध्ये घातला तर हात पूर्ण जळून बाहेर निघायचा. कारण त्या प्रोसेसमध्ये, त्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळी चुना पाण्यामध्ये मिक्स होतोय, रासायनिक अभिक्रिया व्हायची आणि खूप सारी जी आहे उष्णता बाहेर पडायची, ज्याच्यामुळे हात जळू शकतो. काही जणांचे ऑलरेडी हात जळालेले असतील असे. तर मग रासायनिक प्रक्रियेमधून पण काय होते? उष्णता बाहेर पडते. तर रासायनिक प्रक्रिया ही पण एक स्रोत आहे उष्णता बाहेर पडण्याचा. परत काय आहे? विद्युत ऊर्जा. हे तर तुम्ही लोकांनी ऑलरेडी सांगितलं. आपण एखाद्या वाहकामधून, एखाद्या मूलद्रव्यामधून ज्यावेळी विद्युत धारा पाठवतोय त्यावेळी ती जी वायर असते, तो जो पण कोणती वस्तू आपण घेतली ज्याच्यातून विद्युत धारा पाठवते, ती काय होते? गरम होते. मग तो पण एक ऊर्जेचा स्रोत आहे, हे तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं होतं. आणि आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय दिलेलं आहे? अणु ऊर्जा. हे आपण NMMS च्या क्लासमध्ये डिस्कस केलेलं बघा की 2 प्रकारच्या अणु ऊर्जा असतात.
एक ज्यावेळी आपण त्याला प्रॉपरली एका प्रयोगशाळेमध्ये कंट्रोल करतोय अणुभट्ट्यांमध्ये, तर त्याच्यातून जी उष्णता निर्माण होते ती आपल्याला जसं पाहिजे तसं चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. आणि दुसरा जो अणुबॉम्ब आहे, अणुबॉम्ब मध्ये ही जी रासायनिक अभिक्रिया आहे ही अनकंट्रोल आहे, त्याच्यावर आपलं काहीच नियंत्रण नाहीये. तर तिथे पण ही ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये काय होते, निर्माण. तर म्हणून इथे म्हटलेलं आहे अणु ऊर्जा. तर ह्याच्यामध्ये बघा काय दिले, तुम्ही वाचू शकता. काही मूलद्रव्यांच्या जसे युरेनियम, थोरियम इत्यादी अणूच्या केंद्रकाचे विभाजन केले असता अत्यंत थोड्या कालावधीत प्रचंड ऊर्जा व उष्णता निर्माण होते. अणुऊर्जा प्रकल्पात ही प्रक्रिया वापरली जाते. त्या दिवशी आपण बघितलेलं आठवते तुम्हाला, युरेनियम वरती एक न्यूट्रॉन आढळला की युरेनियमचे 2 तुकडे झालेले. कशामध्ये झालेले 2 तुकडे? केआर आणि कशामध्ये झालेले? बीए मध्ये झालेले. आठवते तुम्हाला? एक मिनिट. हा वेदिकाने हँड रेस केलाय. हा वेदिका, मी एकदाच नाव घेणार का मुलांनो, रेडी राहा. हा वेदिका बोल. नो मॅम मला हात उचलला गेला. बर मॅम, बर. लावण्या. मॅम आपण बघितलं होतं की जेव्हा तो एक छोटासा न्यूट्रॉन जेव्हा त्या याच्यावर मारा करतो तेव्हा त्याचे 2 तुकडे होता व त्याच्यामधून क्रिप्टन व बॅरियम हे बाहेर पडते व पुन्हा न्यूक्लिअर हे 3 होऊन जाता. 3 होता, न्यूट्रॉन हे 3 होता व पुन्हा ते दुसऱ्या याच्यावर मारा केला. पुन्हा एकच सकाळच्यावर मारा करतो, फक्त एकच. येस, आपण बघितलेलं की जर आपण अभिक्रिया नियंत्रित नाही केली तर एक युरेनियम ज्यावेळी तुटतोय त्या प्रोसेसमध्ये क्रिप्टॉन आणि हे बेरियम तर बनतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त काय होते, 3 न्यूट्रॉन पण बाहेर पडतात. आणि ते न्यूट्रॉन परत बाकीचे जे 3 तिथे युरेनियमचे अणू आहेत त्याच्यावर केंद्रकावर ते आढळतात. मग परत त्याच्यामधून 9 न्यूट्रॉन बाहेर पडतात. असं करून 3चा जो पाढा आहे आपला तो तिथे चालत चालत जातोय. 3चा वर्ग, सॉरी पाढा पण नाही. 3 परत 3चा वर्ग 9, 9चा वर्ग किती असेल, 81. असं ती अभिक्रिया जी आहे ती आउट ऑफ कंट्रोल होते. म्हणून तिला कंट्रोल आपण जे आहे अणुभट्ट्यांमध्ये करतो. ह्या प्रोसेसमध्ये खूप उष्णता बाहेर पडते आणि कमी वेळात खूप जास्त उष्णता बाहेर पडते. बघा हे इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि लास्टला आहे हवा. तर आपल्या सभोवताली असलेल्या हवेत देखील बरीच उष्णता सामावलेली असते. आता फरक काय आहे मुलांनो, हवेमध्ये जी उष्णता सामावलेली आहे ती ऑलरेडी सूर्याकडून भेटलेलीच उष्णता. आता जसं बघा रात्री झालेली आहे, रात्रीच्या वेळी सूर्य तर आहेच नाही, तरी पण थोडस तरी गरमी आहे ना. आताच जर तापमान आपण बघितलं तर 20 अंश 23 अंश असेल, तर हे 23 अंश तरी उष्णता तर प्रेझेंट आहेच ना. म्हणजे काय केली, ती सूर्याची ऊर्जा जी होती ती हवेने आपल्यामध्ये साठवून ठेवलेली आहे, शोषून ठेवलेली आहे. तर हवेमध्ये पण ही साठवलेली उष्णता असते, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. तर चला आता आपण पुढचा टॉपिक बघूया. पुढचा टॉपिक जो आहे तो खूप सोपा आहे. ठीक आहे, थांबा. आता मी जे एक्सप्लेन केलं त्याच्यासाठी स्लाइड पण दाखवते तुम्हाला. हे बघा. तर इथे काय बघू शकता तुम्ही, उष्णतेचा स्रोत सूर्य बघितला आपण, पृथ्वी बघितली, रासायनिक अभिक्रिया, रासायनिक ऊर्जा बघितल्या, रासायनिक अभिक्रिया होताना. आणि नंतर आपण हे विद्युत ऊर्जा बघितली, अणु ऊर्जा जी भट्ट्यांमध्ये असते आणि आपल्या हवेमध्ये पण ऊर्जा सामावलेली असते. हे सगळं आता आपण बघितलं. ठीक आहे. आता पुढचा टॉपिक आहे उष्णता कशी मोजायची. तर उष्णता जी आहे मुलांनो 2 स्वरूपामध्ये मोजली जाते. तर त्याचं एक जे स्वरूप आहे ते आता आपण शिकणार आहोत. दुसरं डायरेक्टच उष्णता कशी मोजायची ते पुढच्या पण पार्ट मध्ये एक आहे. ठीक आहे. तर उष्णता
उष्णता ही आपण तापमानाच्या रूपामध्ये मोजू शकतो, पण उष्णता आणि हे जे तापमान आहे हे दोघ जण वेगवेगळे आहेत. ठीक आहे. आता एक एक गोष्ट आपण समजून घेऊया. आधी उष्णता आणि तापमान ह्या दोघांमध्ये फरक आहे बरं का मुलांना. उष्णता आणि तापमान ह्या दोघांमध्ये काय फरक आहे उदाहरणाने आपण समजून घेऊया. तापमान म्हणजे जे आपण ना थर्मामीटरने मोजतो. ताप आल्यावर थर्मामीटर लावतो, तोंडात ठेवतो ना, आणि त्याने आपलं तापमान मोजत असतो. बघतो की अरे किती डिग्री ह्याला ताप आहे. कोण कोण म्हणतं 105 ताप आहे, 103 ताप आहे. तर आता हे 103, 105 काय आहे, डॉक्टरकडे गेल्यावर तो कसं ते तापमान मोजतोय हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. पण उष्णता आणि तापमान दोघांमध्ये फरक आहे हे आधी समजून घेऊया आपण कसं काय. उदाहरणार्थ घेऊया. आपण काय करूया, समजा आपण काय घेतलं, एक हे घेतलं, एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं, गॅसवर ते पातेल ठेवलं आणि आपण अशी व्यवस्था केली की जो थर्मामीटर आहे ना, तो थर्मामीटर पण त्याच्यामध्ये अलगद बुडवून ठेवलेला आहे. जे असा बुडवून ठेवलाय की तो सरळ राहील आणि ते आपल्या पातेल्याच्या एकदम टोकाला, खालच्या भागाला तो टच पण नाही करणार. नुसतं पाण्याच्या मध्ये वरती म्हणजे अंतरळही असं ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर मग आपण काय बघतोय, जसं आपण उष्णता देतोय, आपण खालून गॅस चालू करून जी त्याला उष्णता देतोय, ती उष्णता त्याला किती मिळते ते मोजणं म्हणजे ती उष्णता आहे. तापमान म्हणजे काय, आपण जेवढी उष्णता देतोय तसं आपण बघितलं की आधी पाण्याचं तापमान समजा होतं 25 अंश. 25 वरून जसं जसं गरमी वाढते, उष्णता वाढते, 26 झालं, 27 झालं, 28 झालं, मग आपण बघितलं 100 अंश तापमान झालं. तर 100 अंश तापमानाला पाणी उकळायला लागलं. पण मग खालून गॅस चालूच आहे, पण 100 अंशाच्या पुढे काय पाणीचं तापमान जाईच ना, 101, 102 होईच ना. मग ती उष्णता गेली कुठे, तापमान का नाही वाढत आहे. मग ती उरलेली जी उष्णता आपण एक्स्ट्रा गॅसने त्याला गरम करतोय, ती उष्णता कशासाठी वापरली जाते, पाण्याची अवस्था बदलण्यासाठी. पाणी हे आता द्रव अवस्थेत आहे. उकळून 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 गॅस चुकून पण बघा आपलं कधी चालू राहिलं काय होतं, थोड्या वेळाने पाणीच गायब झालंय. असं तुमच्या बरोबर पातेल्यातलं पाणी सगळं गायब, कुठे गेलं पाणी. तर पाण्याचं रूपांतर द्रव अवस्थेमधून वायू अवस्थेमध्ये, म्हणजे पाणी कशामध्ये कन्वर्ट झालं, उष्मा, स्टीम, वायू रूपामध्ये कन्वर्ट झालं. म्हणजे आपण दिलेली उष्णता ती कशासाठी वापरली, पाण्याने स्वतःची अवस्थांतर करण्यासाठी. तर बघा, आपण ज्यावेळी पाण्याला उष्णता देतोय ते द्रवापासून वायू बनलं, आणि त्याच वायूला कधी कधी तुम्ही बघितलंय की आपण ज्यावेळी झाकून ठेवतो, आपल्या जे पण आमटी असेल, भात असेल, त्याच्यावर जे गरम असताना झाकण ठेवलं आणि थोड्या वेळाने झाकण बाजूला काढलं तर बघतो की आपण त्या झाकणावरती पाण्याचे असे डॉट 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 ड्रॉपलेट्स बनलेले आहेत. बरोबर. कशामुळे, आधी झाकलं त्यावेळी तर ते पाण्याची जी वाफ होती ती झाकणाला येऊन टच झाली, पण त्या भाताच्या किंवा आमटीच्या तापमानाच्या तुलनेत ते जे वरचं भांड आहे त्याचं तापमान कमी होतं. त्याच्यामुळे मग पाण्याच्या त्या वाफेला काय मिळालं, थंडावा मिळाला, आणि मग पाण्याची वाफ परत कशात कन्वर्ट झाली, द्रवामध्ये, परत पाण्यामध्येच ती कन्वर्ट झाली, आणि मग तेच पाणी ते ड्रॉपलेट्सच्या रूपामध्ये, पाण्याच्या बिंदूच्या रूपामध्ये त्या झाकणावरती आपल्याला दिसतं. सेम टू सेम पाण्यालाच आपण फ्रीझरमध्ये ठेवलं एका भांड्यात टाकून, त्याचं काय बनतो, बर्फ. तर त्याच्यामध्ये आपण काय करतोय, उष्णता काढून माघारी घेतोय. मग ती उष्णता कमी झाल्याने परत द्रवाचं रूपांतर कशा होतंय, वायूमध्ये होतोय. तर तापमान म्हणजेच उष्णता नाही. हा, उष्णता दिल्याने तापमान वाढते, पण जरुरी नाहीये की जेवढं तापमान असेल तेवढीच उष्णता असेल, नाही. जसं आता पाण्याचंच उदाहरण घेतलं, पाणी उकळायला लागलंय तर पाण्याकडे उष्णता खूप जास्त आहे, पण दाखवतंय ते नुसतं 100 अंश. उरलेली उष्णता ते कशात वापरते, पाण्याला द्रवामधून वायूमध्ये चेंज करण्यासाठी, कन्वर्ट करण्यासाठी. ठीक आहे. इथपर्यंत ज्यांना सगळ्यांना समजले त्यांनी त्यांचा मोबाईलचा हँड रेज करा. ठीक आहे, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे.
ज्यांनी लक्ष देऊन ऐकले त्यांना सगळ्यांना हे समजलं असणारच. तर मी हँड डाऊन खाली करते. कोण आहे असं एखादा कोणता विद्यार्थी असा आहे ज्याला काही एखादा टॉपिक नाही समजला? हात वर करा. अदितीला डाऊट आहे. अच्छा ठीक आहे. थांब बेटा, मी अदिती अलाव करते तुला अनम्यूट करायला. हा बोल अदिती. टीचर, आता जसं की आमच्या इकडे खूप थंडी पडलेली आहे, तरी पण जर का आपण वेदर ॲपवर जर का आपण तिचे टेम्परेचर बघितलं तर तरी सुद्धा अजून ते 29 डिग्री दाखवत आहे. तर असं का बरं? कारण की इथे तर काही उष्णता वगैरे काही वाटतच नाही, उलट थंडी वाजते, तरी पण एवढं का दाखवत आहे? हा आता बघा मुलांनो, आपल्याला थंडी किंवा गरमी वाटण्यासाठी नुसतं मी तेच म्हणते हे तापमान कारणीभूत नाहीये. कसले वारे वाहतात आहेत? कोरडे वारे वाहतात आहेत, दमट वारे वाहतात आहेत, वारे कुठल्या प्रकारचे वाहतात आहेत, परत पाण्यामध्ये हवेचं किती प्रमाण आहे, ज्याला आपण आर्द्रता म्हणतो, इंग्लिशमध्ये ज्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टी पण येतात. हे तुम्ही जिओग्राफी मध्ये थोडं शिकला असाल आणि जर नसेल शिकला असाल तर पुढे जाऊन शिकणार आहात की हे जे हवामान आहे ते आपल्यावरती कसा वेगवेगळा परिणाम टाकत असतं. ठीक आहे अदिती. तर नुसतं तापमानामुळे आपल्याला गरमी किंवा सर्दी नाही फील होत. त्याच्यासाठी आणखी पण काही घटक असतात. जसं मी म्हटलं, हवा वाहणारी कशी वाहते आणि पाण्यामध्ये मॉइश्चर, हवेमध्ये पाण्याची प्रेझेन्स म्हणजे हवेमध्ये मॉइश्चर किती आहे त्याच्यावरती पण ते डिपेंड असतं. जसे की गावाला खूप कोरडे वारे वाहतात त्याच्यामुळे जास्त थंडी वाजते, खूप जास्त थंड हवा वाहत असते. ठीक आहे, ओके. हा चला, तर आता मग आपण तापमान, उष्णतेला आपण नंतर समजून घेणार आहोत. आता आपण ही उष्णता आणि तापमान ह्याच्यापैकी फक्त आणि फक्त तापमानाला समजून घेणार आहोत. तापमानालाच इंग्लिशमध्ये टेम्परेचर म्हणतात. काय म्हणतात? टेम्परेचर. तर तापमानालाच आपण साध्या भाषेत ताप म्हणतो. ह्याला ताप आलाय म्हणजे काय? त्याचं तापमान वाढलेलं आहे बॉडीचं. ठीक आहे, चला डॉक्टरकडे जाऊन ताप मोजूया म्हणजे तापमान मोजूया असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, तर आपण आता तापमान कसं मोजायचं, हे मोजणं जे आहे ते खूप डिफिकल्ट होतं. आधी लोक काय करायची ना मुलांना, बघा, ज्यावेळी तापमान मोजायचं जे इन्स्ट्रुमेंट आहे, जे उपकरण आहे ते अवेलेबल नव्हतं, त्यावेळी लोक काय करायची, जे जसं जमेल तसं, आता जसं इथे तुम्ही आकृती बघू शकताय तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली, ह्याच्यामध्ये काय झालंय बघा, आपण ना 3 भरण्या घेतल्यात, भांडे अ, ब आणि क. आणि ह्याच्यामध्ये की नाही, एकामध्ये काय घेतलेलं, एकदम थंड पाणी घेतलेलं, त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी मिक्स केलं, दुसऱ्यामध्ये एकदम गरम पाणी घेतलंय आणि एकामध्ये टोटली प्लेन थंड पाणी घेतले. अशी वेगवेगळी 3 भांडी घेतलेली. ह्याचे तुम्ही हे वाचू शकता नंतर. आणि मग सगळ्यात हात घालून बघितलं की कुठलं पाणी जे आहे ते किती थंड किंवा गरम लागते. ठीक आहे, आता मी जे म्हणते ना ते नीट लक्ष देऊन ऐकून घ्या. आता जे मी एक्सप्लेन करते, हे कुठली वस्तू किती गरम किंवा किती कमी गरम किंवा किती थंड आहे, हे जे आपल्याला जाणवतोय ना, हे माणसाकडून ते चेंज होऊ शकतं बरं का. म्हणजे काय आहे, कुठली वस्तू किती गरम किती थंड आहे ते जो त्या वस्तूचं तापमान मोजतोय त्याच्यावरती पण ते डिपेंडंट आहे, त्याच्यावर पण अवलंबून. आता कसं अवलंबून आहे ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट, आता ज्यावेळी नुसतं आपण हात घालून बघतोय तर आपण काय म्हणतोय, आता समजा मी हात घातला आणि मी अदितीला म्हणते, अरे अदिती पाणी खूप गरम आहे, तर मी म्हणेल अच्छा एवढं गरम आहे. मग अदितीने हात घालून बघितला, ती म्हणते नाही एवढं पण काही गरम नाहीये, हा गरम आहे पण खूप जास्त गरम नाहीये. असं का? कारण कदाचित मला जास्त गरम पाण्याची सवय नाहीये, अदितीला खूप जास्त गरम पाण्याची सवय आहे, असं त्याचा अर्थ होतो. आता जसं की फॉर एक्झाम्पल माझे जे आजोबा आहेत ते लिटरली एकदम जवळजवळ उकळायच्या जवळपास असलेल्या पाण्याने, एवढ्या गरम पाण्याने ते आंघोळ करतात, ज्या गरम पाण्याने आपली बॉडी पूर्ण भाजून होरपळून निघेल, पण त्यांना काय नाही होत, है ना.
तर पहिली गोष्ट तर ही आहे की किती गरम किंवा किती थंड हे आपण नुसतं बोलण्याने सांगू नाही शकत. चला मी म्हंटल खूप पाणी गरम आहे, तर किती गरम आहे, खूप म्हणजे किती मोजायला पाहिजे ना ते. तर एक तर ही गोष्ट येते. दुसरी गोष्ट बघा, आता चला दुसऱ्या माणसाला घ्यायलाच नको, माझं स्वतःच किंवा तुमचं स्वतःच घ्या. जे पाणी तुम्हाला आता थोडस गरम वाटतंय, आता ते पाणी थोडसच गरम आहे, पण ज्यावेळी तुम्हाला ताप येतोय त्यावेळी तेच पाणी तुम्हाला काहीच नाही गरम वाटत. का? कारण तुमचं स्वतःच तापमान ऑलरेडी जास्त आहे. मग तुमच्या स्वतःच्या त्वचेच्या तापमानाच्या तुलनेत ते पाणी खूप कमी गरम वाटतं तुम्हाला. म्हणजे एकाच माणसाला एका वेळी जे पाणी खूप गरम वाटत होतं ते दुसऱ्या वेळी कमी गरम वाटेल. तर म्हणून काय मग कन्फ्युजन व्हायला लागलं की कळणार कसं की कुठली पण वस्तू किती गरम किंवा किती थंड आहे. मग ह्याच्यावरती परत खूप अभ्यास करून मग शास्त्रज्ञांनी एक इन्स्ट्रुमेंट बनवलं, एक उपकरण बनवलं हे तापमान मोजण्यासाठी, ज्यालाच आज आपण थर्मामीटर किंवा काय म्हणतो, ताप मापी असं म्हणतो. ठीक आहे. येस, तर आपण त्या तापमापी बद्दल जे आहे ते समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर आपण तापमापीला समजून घेणे आधी घेऊया आणि नंतर उष्णता आणि ह्याच्यामधला फरक जे आहे मुलांना जाणून घेऊया. ठीक आहे. तर ही तापमापी थर्मामीटर इथे तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे आणि ती सेम आकृती जी आहे ती मी इथे आपल्या पीपीटी मध्ये पण घेतली. मी थांबा तुम्हाला दाखवते. हो अच्छा, मी सगळ्यांनी हात वरती करा ज्यांनी ज्यांनी तापमापी बघितलेली आहे ऑलरेडी. सगळ्यांनी तापमापी बघितली आहे. खूप कॉमन गोष्ट. हा, सगळ्यांनीच बघितली असेल. तापमापी ही तर खूप आता कॉमन क्षुल्लक गोष्ट झालेली आहे. ठीक आहे. तर तापमान आपण ज्याने मोजतो त्याला म्हणतो आपण तापमापी. ठीक आहे. आधी आपण बघूया तापमान काय असतं. आता नीट बघा हा मुलांनो, एखादी वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे हे आपण त्या वस्तूला हात लावून पाहू शकतो, परंतु आपल्याला जाणवणारी उष्ण किंवा थंड ही संवेदना काय आहे, सापेक्ष असते. सापेक्ष म्हणजे काय? तेच सापेक्ष म्हणजे ना चेंज होऊ शकते. मला एक वाटतंय जे खूप गरम आहे आधी तिला वाटेल ते एवढं काही गरम नाहीये, ती सापेक्ष असते. ठीक आहे. तर मग तापमान म्हणजे काय? तापमान म्हणजे काय? तर केवळ स्पर्शाने एखाद्या वस्तूची किंवा पदार्थाचे तापमान आपण अचूकपणे सांगू शकत नाही. तसेच जास्त गरम किंवा थंड वस्तूस हात लावण्याने इजा होण्याची देखील शक्यता असते. म्हणून तापमान मोजण्यासाठी आपल्याला उपकरणाची गरज भासते आणि ते उपकरण म्हणजेच काय आहे, हे थर्मामीटर आहे. तर आता मग ही तापमानाची काय व्याख्या आहे, तापमान म्हणजे काय? तर तापमानाची व्याख्या आधी मुलांना आपण समजून घेऊया. बर, आता नीट ऐका. हा एक पॅरेग्राफ जो दिलाय ना तुमच्या बुक मध्ये, हा पॅरेग्राफ समजून घ्यायला थोडा डिफिकल्ट आहे, म्हणून मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून तो एक्सप्लेन करते. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये म्हणजे सॉरी टेक्स्टबुक मध्येच काही काही गोष्टी मी ज्या आता एक्सप्लेन करणार आहे त्याचे अर्थ अंडरलाईन करा किंवा पेन्सिलने काहीतरी लिहून घ्या. मी जे तुम्हाला वाटते की हे नंतर विसरून जाईल मी काय सांगते ते. ठीक आहे. आता एक पॅरेग्राफ आपण वाचूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया की तापमान म्हणजे नक्की काय. आता नीट बघा, उष्णता व तापमान ह्यात काय फरक आहे. पदार्थ हा अणूंपासून बनलेला असतो हे आपल्याला माहित आहे. पदार्थातील अणू सतत गतिशील असतात. त्यांच्या गतीज ऊर्जेचे एकूण प्रमाण, त्यांच्यात किती ऊर्जा आहे, किती गतीज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते. कशाचे? पदार्थांची जी एकूण टोटल सगळ्या पदार्थांची मिळून टोटल किती गतीज ऊर्जा आहे हे त्या पदार्थाच्या उष्णतेचे मापक असते. तर तापमान हे अणूंच्या सरासरी गतीज ऊर्जेवर अवलंबून असते.
तर दोन वस्तूंमधील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान असल्यास त्यांचे तापमान जे आहे ते समान असते. मला माहिती आहे हे तुम्हाला काहीच कळलेलं नसेल. कोणी आहे असं स्मार्ट एकदम कोणीतरी ज्याला कळले? हात वर करा बर. अरे ठीक वा, आहे, फक्त एकच ओळ काय. बरं ठीक आहे. अदितीला आणि विनायकला कळलं, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. बरं चला, तुम्हाला कळलं असलं तरी एक उदाहरणाने आपण समजून घेऊया. आणि ज्यांना काहीच कळलं नाही, डोंट वरी, मॅम कशासाठी समजून देण्यासाठीच आहे इथे. तर मी एक आता स्क्रीन शेअर करते आणि तुम्हाला आकृती काढून समजवते की ह्यांना नक्की काय म्हणायचंय. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत, जे अणू आहेत की नाही, जे अणू आहेत ते अणू म्हणजे तुम्ही मानूयात. ठीक आहे, तर तुम्ही सगळेजण ते अणू आहात आणि तुम्हाला एका वर्गात बसवले. कुठे बसवले? एका वर्गामध्ये, शाळेमधल्या एका वर्गामध्ये बसवले. तुम्ही सगळे अणू आहात आणि तुमच्या आतमध्ये सगळ्यांमध्ये वेगवेगळी ऊर्जा असेल. प्रत्येकाची काम करण्याची जी क्षमता असते ती वेगवेगळी असते, बरोबर आहे. आता समजा तुम्हाला जे आहे तुमच्या टीचरने शाळेमध्ये असं खूप छान शिकवलं म्हणजेच काय, तुम्हाला ऊर्जा दिली जाते अजून नवीन ऊर्जा अभ्यास करण्यासाठी. तर खूप छान शिकवल्यामुळे आता काय झालं, प्रत्येकाची ऊर्जा जी आहे आपापली वापरून किंवा टीचर कडून जी ऊर्जा मिळालेली आहे त्याच्यावरून प्रत्येकाला काय भेटले, एक्झाम मध्ये काय मिळाले, मार्क्स मिळाले. समजा सायन्सचेच आपण मार्क्स घेऊया, ते सायन्सचे मार्क्स म्हणजेच किती ऊर्जा आहे ते असं मानून चालूया आपण. ठीक आहे, तर आता समजा हा तुमचा जो आहे तो, एक सेकंड, तर समजा आता तुमचा जो आहे तो हा वर्ग आहे. ठीक आहे, हा वर्गामध्ये समजा 10, तुमच्यापैकी 10 विद्यार्थी आहेत. हे म्हणजे 10 विद्यार्थी म्हणजेच काय आहेत, हे अणू आहेत. ठीक आहे, हे 10 विद्यार्थी म्हणजे अणू आहेत. आता ह्याला प्रत्येकाला जे आहे ते टीचरने शिकवलं, एनर्जी भेटली, त्यांनी स्वतः पण अभ्यास केला. तर प्रत्येकाला समजा 20 पैकी सायन्स मध्ये वेगवेगळे मार्क्स भेटले. एकाला 8 भेटले, एकाला 10 भेटले, एकाला 9 भेटले, असे प्रत्येकाला वेगवेगळे मार्क्स भेटले, बरोबर आहे. तर आता उष्णता म्हणजे काय, उष्णता म्हणजे ह्यांनी काय सांगितलेलं बघा, ते वाक्य तुमच्या पुस्तक समोर ठेवा. उष्णता म्हणजे कशी उष्णता मोजायची, पदार्थातील अणू जे आहेत ते सतत गतिशील असतात, त्यांच्या गतिज ऊर्जेचे एकूण प्रमाण म्हणजे पदार्थातील उष्णतेचे मापक असते. म्हणजे काय, तुमच्या सगळ्यांचे टोटल मार्क्स 20 वेळा टोटल, समजा एकाला 10 मार्क आहेत, एकाला 12 आहेत, एकाला 15 आहेत, असे टोटल 20 जणांच्या मार्कांची टोटल केल्यावरती जे मार्क्स भेटणार आहेत ती म्हणजे काय आहे, उष्णता. ठीक आहे, आणि ह्या तुमच्या सगळ्यांचे टोटल मार्क्स करून समजा तुमच्या सगळ्यांचे टोटल मार्क्स आले 180. हे 180 मुलांना 20 ने भागलं, किती टोटल मुलं होती त्याने, तर एव्हरेज सरासरी किती झाली, 9 मार्कांची सरासरी झाली. म्हणजे तुमच्या वर्गाचा एव्हरेज म्हणजे तुमच्या वर्गाची सरासरी. तर म्हणजे मध्य मुलांना तरी पण किती मार्क आहेत असं आपण ज्याला मानतो, तर ते म्हणजे तापमान. आता ह्याला अजून वेगळ्या पद्धतीने अजून हे वालं उदाहरण समजलं, सगळ्यांचं मिळून टोटल म्हणजे उष्णता, आणि प्रत्येकाला तरी पण साधारण किती मिळालं असेल, सरासरी आपण काढतोय, सगळ्यांचा टोटल करून किती जणांचा तो टोटल आहे तेवढा नंबर भागलं, ती सरासरी म्हणजे काय आहे, ते तापमान आहे. ठीक आहे, तर म्हणजे नॉर्मली आता ज्या वर्गामध्ये बघा सगळेच हुशार विद्यार्थी असतील, सगळ्यांनाच 10च्या वरती मार्क्स आहेत, तर त्यांचा सरासरी 10च्या वरती येणार, 15 येऊ शकतो, 17 येऊ शकतो, 18 येऊ शकतो. आणि ज्या वर्गामध्ये विद्यार्थी खूप असे वीक आहेत अभ्यासामध्ये, तर त्यांचा सरासरी किती येईल, 9 येईल, 7 येईल, 8 येईल. तर त्याच्यावरून मग सरासरीवरून काय कळतं की हा वर्ग हुशार आहे, की हा वर्ग एव्हरेज आहे, मध्यम आहे, की हा वर्ग एकदमच वीक आहे अभ्यासामध्ये, ते आपल्याला कशावरून कळतं, सरासरीवरून कळतं. आता पुढचं एक उदाहरण बघा मुलांना, नीट लक्ष देऊन बघा हा, की समजा आता हे मुलांशी न रिलेट करता आपण ऍक्च्युअल मध्ये खरं अणूंबरोबर काय चाललंय ते बघूया. आता समजा मी काय घेतलंय, आता हे एक भांड घेतलंय,
मी हे असं भांड घेतलं, ह्या भांड्यामध्ये काय घेतलंय मी, पाणी घेतलेलं आहे, आणि मी त्या भांड्याला काय करते, बर्नरने उष्णता देते. तर तुम्ही जर कधी खेळामध्ये जर बघितलं असेल ना मुलांनो, जस्ट ते गरम करायला ठेवले, अजून पाणी जास्त गरम झालं नाही, त्यावेळी जर तुम्ही ह्याच्यामध्ये हात घालून इथे तळाशी हात लावला ना, खालचं पाणी जास्त गरम लागतं आणि वरचं पाणी थंड लागतं हाताला. बघितलंय तुम्ही? हो मॅम. Yes, ma'am. हो टीचर. येस. थोड्या वेळानंतर ना जर तुम्ही बघितलं असेल तर थोड्या वेळानंतर ना काय होतं की पाण्यामध्ये ना असे इथे बुडबुडे चालू होतात छोटे छोटे, आणि हळूहळू ते एक 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 बुडबुडा जो आहे तो पाण्याचा वर यायला लागतो. बरोबर आहे? हो टीचर. आणि मग नंतर हो काय मॅम. होतं, तर आपण बघितलं की हे जे पाण्याचे जे बिंदू आहेत हे आतमध्ये गोल 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 असं फिरताना पण आपल्याला दिसतात. मग त्यांनी हेच म्हटलंय, हे जे पाण्याचे जे रेणू आहेत ते काय एका जागेला बसलेले नाहीयेत, ते कंटिन्युअसली फिरत असतात. फिरतात म्हणजे काय, त्यांच्या आतमध्ये ऊर्जा आहे. आता जसं आपल्या बॉडीमध्ये ऊर्जा असेल तरच आपण चालू फिरू शकतो. समजा कुठला माणूस 2-3 दिवस जेवलाच नाही, त्याला चालता तरी येईल का, उभं तरी राहता येईल का? तर ऊर्जा आहे म्हणजे आपण चालू फिरू शकतो. तसंच ह्या अणूंमध्ये ऊर्जा आहे, म्हणून ते एका जागेला स्थिर नसतात, ते कंटिन्युअसली फिरत असतात. मग त्यांची ही मोशन मध्ये असताना फिरतानाची जी ऊर्जा असते त्या ऊर्जेच्या प्रकाराला म्हणतात गतिज ऊर्जा. किती काय म्हणतात, गतिज ऊर्जा म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कायनेटिक एनर्जी. तर आता समजा मुलांनो, हे पाण्याचे आपण असे किती घेऊयात रेणू, समजा असे आपण पाण्याचे ह्याच्यामधले फक्त 10च रेणू घेऊया. आणि ही जसं आपण बल कशामध्ये मोजतो, न्यूटन मध्ये मोजतो, बरोबर आहे? तसंच ऊर्जा आपण जूल मध्ये मोजतो. तर समजा एकाकडे ऊर्जा आहे 1000 जूल ऊर्जा आहे एका पाण्याकडे. जे पाणीच्या खालच्या बाजूला जे पाण्याचे जे मॉलिक्युल्स आहेत, रेणू आहेत, त्यांना जास्त इथून उष्णता मिळते, त्याच्यामुळे ते जास्त गरम असतील, त्यांच्याकडे जास्त ऊर्जा असेल. तर समजा त्याच्या कोणाकडे 1000 आहे, कोणाकडे जे आहे ती 999 जूल ऊर्जा आहे, कोणाकडे वरच्यांकडे समजा 500 जूलच ऊर्जा आहे. तर अशी टोटल आपल्याकडे किती ऊर्जा असतील, 10 रेणूंच्या 10 वेगवेगळ्या किमती असतील ऊर्जेच्या. सगळ्याला ज्यावेळी टोटल करणार तर ती समजा माझ्याकडे येते 10,000 जूल ऊर्जा येते. तर ही जी 10,000 जूल ऊर्जा आहे ह्याचा अर्थ तेवढ्याच प्रमाणामध्ये मी त्या पाण्याला उष्णता दिलेली. तर ती जी उष्णता दिलीये तीच उष्णता ह्या पाण्याच्या सगळ्या 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 रेणूंना मिळाली. पण ती उष्णता जी आहे ती वाटली गेली ना, 10 मध्ये ती उष्णता वाटली गेली. ह्याला थोडी मिळाली, त्याला थोडी मिळाली, कोणाला जास्त मिळाली, कोणाला कमी मिळाली. तर ही टोटल जी आहे 10,000 जूल, हे 10,000 जूल काय देते आपल्याला किंमत, पूर्ण पाण्याच्या उष्णतेची किंमत देते. पण मग तापमान काय आहे, तापमान काय आहे, तर तापमानामध्ये बघा आपण पूर्ण पाण्यामध्ये आपलं असं एक थर्मामीटर टाकून, आपण पूर्ण एक थर्मामीटर असं आतमध्ये टाकून त्या पूर्ण पाण्याचंच आपण तापमान घेतोय ना, आपण तापमान मोजतोय, हे पूर्ण पाण्याचं तापमान मोजतोय. तर ते तापमान आपल्याला काय देत असतं, सरासरी उष्णता. सरासरी उष्णता म्हणजे सरासरी एका रेणूला किती उष्णता मिळाली असेल. तर मग आपलं हे जे 10,000 आहे, आपले किती रेणूंची ही ऊर्जा टोटल मिळून 10,000 आहे, 10. म्हणून ह्या 10,000ला जर आपण 10ने भागलं तर एका रेणूला जवळजवळ 1000 जूल एवढी उष्णता मिळाली असा त्याचा अर्थ होतो. तर कळलं आता तुम्हाला उष्णतेमध्ये आणि तापमानामध्ये काय फरक आहे. उष्णता म्हणजे सगळ्यांची मिळून टोटल, आणि तापमान म्हणजे सरासरी किती गतिज ऊर्जा आहे ती, आणि उष्णता म्हणजे टोटल सगळ्यांची मिळून किती गतिज ऊर्जा आहे ते. समजलं तुम्हाला? हो मॅम. ठीक आहे. हो ओके, व्हेरी गुड. तर आता आपण काय करूयात, तुम्हाला एक होमवर्क देणार आहे मी. खूप छोटासाच होमवर्क असेल पण खूप जास्त महत्वाचा होमवर्क आहे. सगळ्यात आधी तर हात सांभाळून हा प्रयोग करून बघा. सकाळी शाळेला जायच्या आधी तुम्ही पाणी गरम करायला चुलीवर ठेवतच असाल ना, ठेवल्या ठेवल्या अजून ज्यावेळी पातेलं पण गरम नाही झाले त्यावेळी नुसतं तळाला हात लावला
की तुम्ही फील करू शकता तळाचं पाणी आणि पातेल गरम आहे आणि वरच्या बाजूला पाणी आणि पातेल दोन्ही पण थंड आहे. ह्याच्यावरून काय सांगू शकतो आपण, खालचे जे पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत, रेणू आहेत, त्यांना जास्त उष्णता मिळाली आहे आणि वरच्यांना अजून उष्णता मिळाली नाहीये. पण आपण त्याच्यात थर्मामीटर टाकला तर थर्मामीटर तो अजून जशीच्या तशीच तापमानाचं व्हॅल्यू दाखवतोय. म्हणजे समजा त्या दिवशीचं हवेचं तापमान 27 अंश आहे किंवा 25 अंश आहे, तर पाण्याचं पण तापमान तो तेवढंच दाखवेल. पाण्याचं तापमान वाढायला कधी सुरू होते माहितीये मुलांनो? हळूहळू, ज्यावेळी सगळीकडे ही उष्णता सर्क्युलेट व्हायला लागते. ते खालचे पाण्याचे मॉलिक्युल्स, रेणू जे तळाला चिटकले होते ते गरम होतात, मग वर जातात. तुम्हाला माहितीये ना, गरम वस्तू नेहमी वर जाते, परत वरची थंड खाली येते, परत ती थंड जी आहे ती गरम होते आणि परत ती वर जाते. तर अशा प्रकारे जी उष्णता आहे ती पूर्ण पाण्यामध्ये पसरली जाते, सर्क्युलेट होते. आणि ते सर्क्युलेट झाल्यावरचं जे तापमान आहे ते आपल्याला तो थर्मामीटर जो आहे तो दाखवत असतो. ठीक आहे, तर आता आपण इथे आपला क्लास थांबूया. सगळ्यांनी जरा होमवर्क नोट करून घ्या आणि मग मीटिंग सोडा. हो टीचर. तर ऐका, अरे ऐका, होमवर्क घ्या. तर सगळ्यात आधी तर मुलांनो हे बघा, हा पॅरेग्राफ पूर्ण जसाच्या तसा पाठ झाला पाहिजे. की पदार्थ हा अणूंपासून बनलेला असतो हे आपल्याला माहित आहे, हे पाठ करायची गरज नाही. एवढंच फक्त, पदार्थ अणूंपासून बनलेला असतो. पदार्थातील अणू सतत गतिशील अवस्थात असतात. त्यांच्या गतिज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे पदार्थातील उष्णतेचे मापक असते. तर पदार्थाची उष्णता म्हणजे काय इथपर्यंत आहे. तर तापमान हे अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असते. ठीक आहे, तर हे लक्षात, दोन वस्तूमधील सरासरी गतिज ऊर्जा समान असल्यास त्यांचे तापमान समान असते. आता समजा हे जे पाणी गरम करायला ठेवल्या ते थर्मामीटरचा जो खालचा बल्ब आहे ना, तो एकदम मी खाली घेऊन गेली तर तिथलं तापमान तो जास्त दाखवेल, आणि वरच्यावर पाण्यामध्ये जर तापमान मोजलं तर तिथलं तापमान तो कमी दाखवेल. मग तेच म्हणून सरासरी जर समान, सगळ्यांमध्ये जर उष्णता समान पसरलेली आहे तर त्याची जी सरासरी जी उष्णता आहे हे कोण सांगते आपल्याला? तापमान सांगते. आणि सगळी टोटल ऊर्जा किती आहे हे आपल्याला कोण सांगते? उष्णता सांगते. ठीक आहे, तर हा पॅरेग्राफ तोंड पाठ झाला पाहिजे. मी नेक्स्ट क्लासमध्ये पक्का विचारेल, तोंडी विचारेल. तर हा पॅरेग्राफ जो आहे तो तोंडपाठ झालेला पाहिजे. आणि दुसरं, हे शॉर्ट मध्ये पायहाट करा मुलांनो. ह्याचा पाहिजे तर प्रश्न लिहून घ्या. उष्णतेचे स्रोत स्पष्ट करा. प्रश्न लिहून घ्या. उष्णतेचे स्रोत स्पष्ट करा. तर हा जो प्रत्येक स्रोत आहे, टोटल किती स्रोत दिलेले आहेत तुमच्या पुस्तकामध्ये? 6 स्रोत दिलेले आहेत. हे 6 स्रोत तुम्ही एक एक दोन ओळीत एक्सप्लेन करा. पुस्तकात ऑलरेडीच दिलेले, त्याला थोडं शॉर्ट करून लिहून काढा. ठीक आहे, इंग्लिश हवं तर एक्सप्लेन सोर्सेस ऑफ हीट. एक्सप्लेन सोर्सेस ऑफ हीट. ठीक आहे, झालं? क्लिअर झालंय सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? ठीक आहे, चला मग आता. हा, तर आता जसं तुम्ही एकदम शांतपणे छान समजून घेतलंय, ह्याला रिवाइज करा. हाच टॉपिक आपण डायरेक्ट आता एका आठवड्याने कंटिन्यू करणार. तोपर्यंत विसरून नका जाऊ, मधनं त्याचे रिव्हिजन करा. मग हा टॉपिक लक्षात असेल तरच तुम्हाला पुढचा टॉपिक समजणार आहे. ही गतिज ऊर्जा, सरासरी गतिज ऊर्जा, हे सगळं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे? ओके.